Okay, in today's lecture, we are going to start new chapter from subject DSBM. So chapter number 7 is a recruitment, training, evaluation and compensation to a pharmacist. So आतापर्यंत आपण किती चॅप्टर बघितले? सो चॅप्टर नंबर फर्स्ट काय होता? कोणाला आठवते का? इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघितलं? ट्रेडचा पार्ट बघितला किंवा बिझनेसचं कसं क्लासिफिकेशन केलं जातं हे बघितलं. जर तुम्ही प्रत्येक चॅप्टर किंवा त्याचे चॅप्टर मध्ये जे पण बीट्स इन्क्लूड केले ते 1 बाय 1 जर बघितले तर हे एकमेकांनी इंटरलिंक आहेत. जसं की चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी बिझनेस क्लासिफिकेशन कसं आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यामधला मेन पार्ट जो होता तो होता ट्रेडिंगचा. नेक्स्ट आहे फॉर्म्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन, की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणते कोणते वेगवेगळे फॉर्म्स आहेत की जे बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर त्यानंतर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, की चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये गुड्स कसे डिस्ट्रीब्यूट केले जातात किंवा कंपनी पासून माल कस्टमर पर्यंत कसा पोहोचवला जातो त्याचे एक लिंक तिथे तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर ड्रग हाऊस मॅनेजमेंट. सो ड्रग हाऊस मॅनेजमेंट मध्ये काय सांगितलंय की फार्मासिस्ट रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली की जर तुम्हाला न्यू फार्मसी शॉप जर ओपन करायचं असेल तर सिलेक्शन ऑफ अ साईट आहे त्याच्यामध्ये किंवा व्हेरियस फॅक्टर आहेत की जे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात ज्यावेळेस तुम्ही एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करतात. सो त्याचं लेआउट कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. सो हे सगळं कशामध्ये येतंय? ड्रग हाऊस मॅनेजमेंट. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी कंट्रोल बघितलं. मग ती फार्मसी शॉप मधली इन्व्हेंटरी असू देत किंवा एखाद्या इंडस्ट्री मधली इन्व्हेंटरी असू देत, ती कशी असली पाहिजे, त्याच्यावरती कसं कंट्रोलिंग केलं पाहिजे, त्याचे व्हेरियस आपण टेक्निक्स बघितल्या. आता एवढ्या सगळ्या स्टडी केल्यानंतर ना चॅप्टर नंबर 6 मध्ये काय सांगितलंय, जे पण प्रोडक्ट तुमच्याकडे तुमची कंपनी बनवते किंवा जे पण फार्मसी शॉप मध्ये तुम्ही ते प्रोडक्ट ठेवताय व्हेरियस कंपनीजचे, त्यांना कसं प्रमोट केलं पाहिजे, त्या सेल्सला कसं वाढवलं पाहिजे, ह्याच्या व्हेरियस टेक्निक्स तुम्ही कुठे लर्न केल्या? सेल्स प्रमोशन मध्ये. सो हे कसे आहेत? एकमेकांना इंटरलिंक चॅप्टर आहेत की जर तुम्हाला पहिला चॅप्टर व्यवस्थित समजला असेल तर तुम्हाला नेक्स्ट सगळे चॅप्टर क्लॅरिफाय होत जातील. तर ही एक लॉंग प्रोसेस आहे ज्याचे की आपल्याला चॅप्टर मध्ये डिवाइड करून दिलंय. तसंच आता इथपर्यंत तुम्ही आलात की सेल्स प्रमोशन हा चॅप्टर सक्सेसफुली कम्प्लीट केलाय. त्यानंतर चॅप्टर नंबर 7 आहे रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, इव्हॅल्युएशन, कॉम्पन्सेशन टू अ फार्मासिस्ट. सो याच्यामध्ये काय सांगितलंय, जर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करत असाल, तुमचं जर व्यवस्थित तुमचं सेल्स पण वाढत असेल तर डेफिनेटली तुमच्या अंडर कोणाला तरी रिक्रूट केलं पाहिजे. रिक्रुटिंग मीन्स काय असणार आहे की तिथे एम्प्लॉईज तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा तुमचं जे काही फार्मसी शॉप आहे तिथे तुम्ही ते काय केले पाहिजे? अपॉइंट केले पाहिजे. त्यांना एक स्पेसिफिक असं ट्रेनिंग आणि इव्हॅल्युएशन तिथे एक्सप्लेन केलं पाहिजे. एक 6 मंथचं 3 मंथचं त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे की तुमचं काम काय आहे ते त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे. त्यानंतर कॉम्पन्सेशन टू अ फार्मासिस्ट, जे पण तुमच्या अंडर काम करतात त्यांना कॉम्पन्सेशन म्हणजे त्यांची जे काय पेमेंट रिलेटेडचे जे काय मेथड आहेत ते म्हणजे काय असणार आहे? कॉम्पन्सेशन. मग हे सगळं कुणा रिलेटेड आहे? फार्मासिस्ट रिलेटेड आहे. जे की कारण फार्मसी फील्ड मध्ये तुम्ही फार्मसिस्टची डिग्री अचीव्ह केल्यानंतरच नेक्स्ट स्टेप तुमचं करिअर तुम्ही करत राहता. त्यासाठी 7th नंबर चॅप्टर मध्ये काय सांगितलेलं आहे की जे काय तुम्ही प्रिव्हियस चॅप्टर लर्न केले ज्याच्यामध्ये बिझनेसची ऍक्टिव्हिटी सगळ्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. जसं की बिझनेसचं क्लासिफिकेशन, कोणते कोणते फॉर्म्स येतात, एखादा बिझनेस ओपन करायचं म्हणलं तर किती फॉर्म्स असतात, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये कसं ते सप्लाय केलं जातं मटेरियलचं, आणि जर तुम्हाला नवीन तुमचं फार्मसी शॉप ओपन करायचं असेल तर ते आयडियली कसं असलं पाहिजे, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही इन्व्हेंटरी आहे ती कशी मॅनेज करता आली पाहिजे किंवा ते मॅनेज करण्याच्या कोणत्या मेथड्स आहेत, आणि सेल्सचं तुम्ही कसं प्रमोट केलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर ना इथं तुमचा बिझनेस ज्यावेळेस एक्सपांड होतोय त्यावेळेस तुमच्या अंडर डेफिनेटली तिथे एम्प्लॉईज ऍडिशन करणं, रिक्रूट करणं ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्यांच्यामध्ये त्या रिक्रुटमेंटला ट्रेनिंग देणं आणि त्यांचं कॉम्पन्सेशन काय आहे. सो हे सगळं ह्या चॅप्टर नंबर 7 मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. So then we move towards next chapter, that is chapter number 7. It's an introductory part. Screen is visible to all. Yes, ma'am. मॅडम. Okay.
Next is the introduction. In that, after obtaining diploma in pharmacy, a student pharmacist is required to get herself registered with the state pharmacy council. फर्स्टली ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या कंपनी अंडर रिक्रूट व्हायचं असतं त्यावेळेस तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा ऑफ फार्मसी हे कम्प्लीट करता त्यावेळेस ही डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे. तर तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनी अंडर रिक्रूट होता. त्यानंतर रजिस्टर्ड फार्मासिस्ट हॅज द चॉईस of serving as a pharmacist in a government hospital, ESI dispensaries, primary health center, or a private nursing home, or he can work as a salesman in a some retail chemist shop, employed as a sales representative in a pharmaceutical firm. ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट होता त्यावेळेस तुमच्याकडे व्हरायटी ऑफ चॉईस आहे की कोणत्या फील्ड मध्ये आता तुम्हाला जॉब करायचं. जसं की व्हेरियस अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत तुम्हाला. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉब करू शकता. ESI डिस्पेन्सरीज मध्ये तुम्ही जॉब करू शकता. प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये जॉब करू शकता किंवा प्रायव्हेट जे काही नर्सिंग होम्स आहेत तिथे पण तुम्ही जॉब करू शकता किंवा स्वतःचा एक रिटेल केमिस्ट शॉप तिथे ओपन करून तिथे जॉब करू शकता किंवा दुसऱ्यांच्या केमिस्ट शॉप अंडर तुम्ही सेल्समॅन म्हणून जाऊ शकता किंवा एम्प्लॉईज म्हणून तुम्ही तिथे ऍड होऊ शकता किंवा जे काही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत फर्म्स आहेत त्यांच्या अंडर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ऍड होऊ शकता. ह्या सगळ्या तुमच्या काय आहेत जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ डिप्लोमा इन फार्मसी. त्यानंतर नेक्स्ट बघा रिक्रुटमेंट. So recruitment is the process of exploring the source of a supply of the required personnel and stimulating the prospective employees to apply for job in the organization. So it purpose to create a pool of candidates from which the most suitable person may be selected for the job. So हे जे रिक्रुटमेंट आहे ही एक प्रोसेस आहे. जसं की एम्प्लॉई ज्यावेळेस आपण अपॉइंट करतो त्यावेळेस त्या एम्प्लॉईजला बराच क्रायटेरिया तिथं फॉलो करावा लागतो एखादा एम्प्लॉई अपॉइंट करताना सुद्धा. सो ज्यावेळेस एखादी कंपनी आहे किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस एक्सपांड केला तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा एम्प्लॉईज तिथं किंवा रिक्रुटमेंट नवीन तिथं घ्यावी लागते. सो रिक्रुटमेंट इज द प्रोसेस. ही काय आहे एक प्रोसेस आहे एक्सप्लोरिंग द सोर्स ऑफ अ सप्लाय ऑफ द रिक्वायर्ड पर्सनल अँड स्टिम्युलेटिंग द प्रोस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज. ज्याच्यामध्ये आपल्याला एक सोर्स मिळतो. खूप सारे नवीन क्वालिफाईड असे पर्सन्स आपल्याला तिथं मिळतात. तो एक सोर्स आहे ज्याच्यामध्ये एम्प्लॉईज आपल्याला मिळतात. जसं की तुमचं डिप्लोमा ऑफ फार्मसी कम्प्लीट झालं तर जसं कॅम्पस येतं आणि तुम्हाला जॉबचे तिथे चान्सेस असतात वेगवेगळ्या कंपनीमध्ये तसंच हे जे रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पण तेच होणार आहे. एक सोर्स मिळतो आपल्याला जिथं आपल्याला क्वालिफाईड म्हणजे ज्या फील्ड मधले आपल्याला पर्सन पाहिजे असतात त्या फील्ड मधले क्वालिफाईड पर्सन आपल्याला मिळतात. सो टू अप्लाय फॉर अ जॉब इन द ऑर्गनायझेशन आणि ते काय करतात एखाद्या ऑर्गनायझेशन अंडर जॉब साठी ऍप्लिकेशन करतात. सो इट्स अ पर्पज इज टू क्रिएट अ पूल कॅन्डिडेट्स फ्रॉम विच द मोस्ट सुटेबल पर्सन मे बी सिलेक्टेड फॉर द जॉब. मग आता जॉबचं नेचर कसं आहे त्याच्यानुसार इथं काय केलं जातं कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात. जे काही सुटेबल आहेत ते कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात. सो देअर आर टू सोर्सेस ऑफ अ रिक्रुटमेंट. आता ही जी रिक्रुटमेंट होती इथं जो आता प्रत्येक कंपनी आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज पर इयर किंवा प्रत्येक वर्षी जे काही अपॉइंट करत असतील तर त्याचे दोन सोर्सेस म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याला कुठून मिळणार आहे की ह्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहे किंवा त्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहे. तर त्याचे दोन सोर्सेस असतात. फर्स्ट इज अ इंटरनल सोर्स अँड सेकंड इज अ एक्सटर्नल सोर्स. सो इंटरनल सोर्स मध्ये बघा the recruitment is done among the personnel already on the payroll of an organization. जे इंटरनल सोर्स आहे ज्याच्यामध्ये की एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये वर्कर्स आहेत आणि ते वर्कर्स कडूनच इन्फॉर्मेशन येते की आता एखाद्याचं प्रमोशन झालं असेल तर जर पुढच्या पोस्टला जर प्रमोट झाला असेल तर डेफिनेटली त्याच्या जागी कोणीतरी यायला पाहिजे. ह्यासाठी काय केलं जातं जे काही
त्यांच्या नंतरचा जो स्टाफ आहे तो पण प्रमोट केला जातो आणि ऍट दी लास्ट त्यांना नवीन एक रिक्रुटमेंटची गरज असते. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे ते कोण सांगतं? जे की त्या कंपनीमधले एम्प्लॉईज जे आहेत तेच सांगतात की आमच्या कंपनीमध्ये एवढी व्हॅकन्सी आता क्रिएट झालेली आहे. एवढे कंपनीमध्ये एवढे पीपल्स आता एम्प्लॉईज आता इथे लागणार आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो? इंटरनल सोर्स, की म्हणजे त्या कंपनीमध्ये वर्क करणाऱ्या पर्सननीच ही इन्फॉर्मेशन अदर रिक्रुटमेंट जे काही अदर एम्प्लॉईज आहेत किंवा अदर क्वालिफाईड पर्सन आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. Whenever any vacancy occur, somebody from the within the organization is upgraded, transferred, and promoted. The method is a less costly and it promotes a loyalty among the employees because it gives them sense of a job security and opportunities for advancement. सो इथं काय झालेलं असतं? व्हॅकन्सी का क्रिएट होती? कारण एखाद्याचं प्रमोशन झालं असेल किंवा एखादा सोडून गेला असेल किंवा अदर काय रिझन मुळे तिथं काय झालेलं असते? व्हॅकन्सी क्रिएट झालेली असते. मग त्या कंपनीमध्ये काम करणारे जे कोण एम्प्लॉईज आहेत, रिक्रुटर्स आहेत, तर ते काय करतायत? अदर जे पण त्यांच्या ओळखीचे म्हणजे सेम डिग्री असणारे जे काय अदर पर्सन्स आहेत त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवतील की आमच्या कंपनीमध्ये एवढी जागा आता व्हॅकंट राहिलेली आहे. जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो ही मेथड कशी आहे? ही मेथड लेस कॉस्टली आहे. म्हणजे तिथं तुम्हाला जास्ती पैसे युटिलाइज नाहीत करावे लागत किंवा जास्त प्रमोशन पण नाही करावं लागत की आमच्या कंपनीमध्ये आता व्हॅकन्सी निघाली. सो इंटरनली ही प्रोसेस स्टार्ट होते. ज्याच्यामुळे काय मिळतं? ते जे काही एम्प्लॉईज नवीन ऍड होणार आहेत ते पण आपल्याला लॉयल एम्प्लॉईज मिळतात. म्हणजे ऑलरेडी एखादी होत असेल एखाद्या पर्सनची तर डेफिनेटली त्याचं नेचर कसं आहे हे त्या पर्सनला माहित असतं. त्यामुळे सुटेबल त्या एन्व्हायरमेंटला सुटेबल असे पर्सन किंवा एम्प्लॉईज तिथं ऍड होतात. सो ज्यांना सेन्स असेल जॉबचा, त्यांना एक तेवढं सिरियसनेस असेल असे पर्सन तिथं ऍड होतात. सो दिस इज द इंटरनल सोर्स, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं? इंटरनली इन्फॉर्म केलं जातं की आमच्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहे. दिस इज द इंटरनल सोर्स. And the last of this sentence, but it often lead to a inbreeding and discourages new blood from the entries an organization. पण ह्या मेथडचा डिसएडव्हान्टेज त्यांनी सांगितलेला आहे की जे कोण डिप्लोमा ऑफ फार्मसी, आता बरेच स्टुडंट त्या इयर मध्ये पास आउट होणार आहेत. मग जर ही प्रोसेस जर इंटरनल होत राहिली तर नवीन जे कोण पर्सन्स आहेत त्यांना स्किलफुल पर्सन असतील, ते पण सिन्सिअरली वर्क करणारे असतील, पण त्यांच्यापर्यंत हा चान्स जात नाही. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज. सो डिसएडव्हान्टेज मध्ये काय सांगितलंय? बट इट ऑफ्टेन लीड टू इनब्रीडिंग अँड डिस्करेज होत आहेत ते की त्यांना नवीन त्यांच्याकडे एवढं स्किल आहे किंवा ते तेवढं अॅक्युरेटली करू शकतात ते वर्क, तरी ड्यू टू इंटरनल रिक्रुटमेंट दे कॅनॉट एंटर इन टू दॅट प्रोसेस. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज इन इंटरनल सोर्सेस. नेक्स्ट आहे एक्सटर्नल सोर्सेस. So these sources lies outside the organization. They usually include young, mostly inexperienced potential employees, trained unemployed, and retired experienced person. So हे जे एक्सटर्नल सोर्स आहे त्यामध्ये काय सांगितलंय? एक्सटर्नल सोर्स मध्ये कोणी पण पार्टिसिपेट करू शकतं. जसं की ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते की कंपनीमध्ये किंवा एखाद्या जॉबसाठी एवढी व्हॅकन्सी आहे, एवढे सीट्स आता व्हॅकंट राहिलेले आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता, अशी ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते त्यावेळेस यंग पर्सन जे आहेत ते पण पार्टिसिपेट करू शकतात किंवा इनएक्सपिरियन्स्ड पोटेन्शियल एम्प्लॉईज, ट्रेंड अनएम्प्लॉईज, जे की ट्रेंड पर्सन आहेत, एक्सपिरियन्स पर्सन आहेत, पण त्यांनी काही रिझन मुळे गॅप घेतला असेल करिअर मध्ये, असे पण एम्प्लॉईज तिथं जाऊ शकतात. किंवा रिटायर्ड जे पर्सन आहेत तर त्यांना आता नवीन फ्रेशली जॉईन व्हायचं, ते पण अप्लाय करू शकतात. एक्सटर्नल सोर्स मध्ये एक्सटर्नली ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. सो इन दॅट एक्सटर्नल सोर्स मध्ये परत मेथड ऑफ रिक्रुटमेंट. आता इथपर्यंत आपल्याला सोर्सेस समजले, इंट्रोडक्शन आणि सोर्सेस आपल्याला रिक्रुटमेंटचे समजले. आता इथून पुढचा बीट कोणता आहे? नेक्स्ट इज अ मेथड ऑफ रिक्रुटमेंट. त्याच्यामध्ये मेथड सांगितलेले आहेत की कोणत्या कोणत्या मेथडनी तुम्ही एखाद्या पर्सनला रिक्रूट करू शकता किंवा एम्प्लॉईजला ऍडिशन करू शकता. पण बिफोर स्टार्ट वी मेथड ऑफ रिक्रुटमेंट, तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट आणि सोर्सेस कोणते आहेत हे समजलेत का?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो त्यानंतर नेक्स्ट बीट आहे हा मेथड ऑफ रिक्रुटमेंट, ज्याच्यामध्ये 3 मेथड आहेत. डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड अँड थर्ड पार्टी मेथड. सो डायरेक्ट मेथडनी रिक्रुटमेंट कशी केली जाते? सो इन दिस मेथड a team is sent to a colleges, universities which conduct pharmacy course, degree, diploma. The recruitment is done in cooperation with the placement cell of a college. So डायरेक्ट मेथड मध्ये कंपनी जे आहेत ते त्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा प्रत्येक कॉलेजमध्ये जाते आणि तिथून फ्रेशर्स आहेत त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटीची चान्स देते, जॉब ऑपॉर्च्युनिटी देते. सो दिस इज द डायरेक्ट मेथड. जे पण फ्रेशली पास आउट झालेले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक कॅम्पस ठेवला जातो, पूल कॅम्पस असतो, ज्याच्यामध्ये जे पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे पण स्टडी करतायत त्यांनी काय करू शकतात, पार्टिसिपेट करून इंटरव्ह्यू देऊन आता हा इंटरव्ह्यू कसा असणार आहे? पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. त्यामुळं पर्सनल इंटरव्ह्यू देऊन तिथं जॉब साठी अप्लाय करू शकतात. ती व्हॅकन्सी तिथं त्यांनी अक्वायर करू शकतात. सो ह्याच्या सोबत पण हे कोणाच्या कोलॅबरेशननी होणार आहे? जे काही कॉलेजेस आहेत किंवा युनिव्हर्सिटीचे जे काही स्टाफ आहेत त्याच्यामधून प्लेसमेंट सेल ऑफिसर जे आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे कंपनीजला आणि त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये हे कॅम्पस ड्राईव्ह इथं होतं. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट मेथड. सो इनडायरेक्ट मेथड मध्ये an advertisement is generally given leading daily newspaper, popular magazine and professional journals. The detailed description of the post is given and interested candidates are required to submit their applications giving their complete biodata on a prescribed pro forma before the last date. The application form usually provide for giving full name, father's name, age, address, education, training, personal data such as height, weight, place of birth, nationality, religions, habit, character, and detailed past experience, salary demand, and other benefits expected. So indirect method मध्ये जे पण पॉप्युलर असे मॅगझिन्स किंवा जर्नल्स आहेत किंवा न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ती कंपनी करते की आमच्या कंपनीमध्ये आता 50-20 एवढे वॅकन्सी क्रिएट झालेली आहे या इयर मध्ये. तो अप्लाय करू शकता. मग त्याच्यासाठी त्यांनी एक इन डिटेल असं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते की कोणत्या डेट पर्यंत अप्लाय करायचं आहे, जॉब कोणता आहे, जॉब मध्ये सॅलरी कितीपर्यंत त्यांना मिळणार आहे, हे सगळं त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेलं असतं. स्टील त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे पण कोण अप्लाय करणार आहेत पर्सन, त्या पर्सननी काय करायचंय त्यांचं सगळं इन डिटेल इन्फॉर्मेशन त्या ऍडव्हर्टाइजमेंट सोबत एक त्या लेटर त्या ऑर्गनायझेशनला सेंड करायचे, ज्याच्यामध्ये काय असणार आहे त्या कॅन्डिडेटचे फुल इन्फॉर्मेशन असणार आहे. त्याच्यामध्ये कम्प्लीट बायोडाटा असणार आहे, एक प्रो फॉर्मा असणार आहे की म्हणजे त्यांनी एक फॉर्म पण तिथं सांगितलेला असेल किंवा वेबसाईट सांगितलेली असेल, त्या वेबसाईट वरून जाऊन फॉर्म घ्यायचा आहे आणि तो फॉर्म फिलअप करून सबमिट करायचा आहे. The application, the applicant's form usually provide, मग त्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती काय काय इन्फॉर्मेशन असू शकते? फुल नेम, फादर्स नेम, एज, ऍड्रेस, एज्युकेशन, ट्रेनिंग, म्हणजे जर आधी कुठे ट्रेनिंग घेतलं असेल 3 मंथ, 6 मंथ, 1 इयरचं ते एक्सपिरियन्स त्यांना तिथे लिहावं लागणार आहे. किंवा पर्सनल डाटा मध्ये पण त्यांना हाईट, वेट, प्लेस ऑफ बर्थ किंवा नॅशनॅलिटी, रिलिजन्स कोणता आहे, त्यांना कोणत्या कोणत्या हॅबिट आहेत, कॅरेक्टर कसं आहे, त्याचं इन डिटेल सगळं तिथं इन्फॉर्मेशन लिहायची आहे. किंवा पास्ट एक्सपिरियन्स कोणता होता का, किती वर्ष अदर दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब केलाय आणि आता तो जॉब का सोडलाय ह्याचं रिझन सुद्धा तिथं समटाइम्स तिथं त्या लिहावं लागतं. आणि त्यांना आता किती अपेक्षा आहे, सॅलरी किती मिळावी, हे सुद्धा त्यांनी तिथं इन डिटेल सगळी इन्फॉर्मेशन फिलअप करून मगच तो फॉर्म रिसबमिट कोणाकडे करायचा आहे, त्या ऑर्गनायझेशन कडे करायचा आहे. दिस इज द इनडायरेक्ट मेथड. सो डायरेक्ट मेथड मध्ये कंपनी फ्रेश स्टुडंट कडे येते, जे पण फ्रेशर्स आहेत त्यांच्याकडे येते आणि जॉब साठी तिथं रिक्रूट करते किंवा पर्सन रिक्रूट करते. तिथं जे काही व्हॅकन्सी त्यांच्या कंपनीमध्ये झालेली आहेत त्याच्यामध्ये रिक्रूट करते. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये ती कंपनी काय करते, ऍडव्हर्टाइज करते. कुठं ऍडव्हर्टाइज करते? पॉप्युलर अशा न्यूजपेपर, मॅगझिन आणि प्रोफेशनल जर्नल मध्ये
ऍडव्हर्टाइजमेंट देते आणि त्याच्यानुसार ज्यांना गरज आहे ते अप्लाय करू शकतात. आफ्टर दॅट थर्ड पार्टी मेथड. सो इन this include the use of a commercial or private employment agencies, placement officer of the institute, recruiting firms and management consulting firms. So ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी मध्ये इथं कमर्शियल किंवा प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट एजन्सीज असतात. जसं प्रत्येक गोष्टीच्या एजन्सीज असतात तसं इथं पण रिक्रुटमेंट होण्यासाठी सो जसं की आपण म्हणतो रेफरन्सनी. सो इथं कंपनीमध्येच वर्किंग करणारे ऑफिसर जे असतात सो त्यांच्या ओळखीचे असतात. त्यामुळं हे थर्ड पार्टी मध्ये व्हेरियस प्रायव्हेट किंवा कमर्शियल आपल्याला एम्प्लॉयमेंट एजन्सीज इथं बघायला मिळतात. सो स्टेज एजन्सीज असतील किंवा प्लेसमेंट ऑफिसर्स असतील त्या स्पेसिफिक इन्स्टिट्यूट मधले की जे रिक्रूट करतायत. सो दिस इज द थर्ड पार्टी मेथड. सो ह्या 3 मेथडनी रिक्रुटमेंट होती. ज्यावेळेस पण इंडस्ट्रीमध्ये वॅकन्सी क्रिएट झालेली असते त्यावेळेस ह्या तिन्हीपैकी एक मेथड यूज करून तिथं ती वॅकन्सी फुलफिलमेंट केली जाते. ह्या 3 मेथड समजलेत का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. फर्स्ट मेथड मध्ये काय होती? फर्स्ट मेथड कोणती? Direct method. डायरेक्ट मेथड. ओके. डायरेक्ट मेथड मध्ये काय सांगितलेलं आहे? कसं होणार आहे रिक्रुटमेंट? सांगा फास्ट. Cooperation with placement of college. अदर स्टुडंट? एकच स्टुडंट सांगते. Cooperation of placement sales of the college. सिम्पली कसं सांगता येईल अजून सिम्पली? आता हे स्क्रीनवरचं झालं. सिम्पली तुम्हाला कसं सांगता येईल? अदर स्टुडंट नावं घेऊन सांगायचं, विचारायचं. अरे प्रेशा. Doshi, your voice is not clearly audible. There is a network issue. Okay. अजून एकदा रिवाइज करते. ओके. सो अजून एकदा रिवाइज करते. डायरेक्ट मेथड मध्ये जे पण कंपनीज असतात ते काय करतात, कॉलेजला व्हिजिट करतात आणि एक फुल कॅम्पस तिथं घेतला जातो. त्या कॅम्पस मध्ये जे पण फ्रेशली पास आउट स्टुडंट आहेत त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी असते की त्या कंपनीमध्ये जॉब करण्याची. दिस इज द डायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय सांगितलंय की कंपनी काय करते, ऍडव्हर्टाइजमेंट करते. कुठं ऍडव्हर्टाइजमेंट करते? जे पण पॉप्युलर न्यूजपेपर आहेत, पॉप्युलर मॅगझिन्स आहेत, प्रोफेशनल जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये किती व्हॅकन्सी आहे ते व्हॅकन्सीसाठी ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते आणि ते ऍडव्हर्टाइजमेंट बघून ज्यांना गरज आहे असे काय करणार आहेत तिथं अप्लाय करणार आहेत. त्यानंतर थर्ड पार्टी मेथड मध्ये काय असणार आहे, प्रायव्हेट किंवा कमर्शियल एम्प्लॉयमेंट एजन्सीज आहेत किंवा स्टेट एजन्सीज आहेत, प्लेसमेंट ऑफिसर आहेत त्या कॉलेजमध्ये त्यांच्याकडून ते रिक्रुटमेंट केली जाणार आहे. सो इथं थर्ड पर्सन इन्व्हॉल्व आहेत त्यामुळे थर्ड पार्टी मेथड इथं म्हणली गेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट इज अ सिलेक्शन. सो नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, सिलेक्शन. ज्याच्यामध्ये आता ह्या 3 मेथडनी ज्यावेळेस जे पण काही पर्सन्स आहेत त्यांनी अप्लाय केलं, ज्यांना त्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे किंवा एखाद्या फार्मसी शॉपमध्ये शक्यतो एवढी लॉंग प्रोसेस नसती, बट जे काही इंडस्ट्रीमध्ये जॉब करण्याची जी काही प्रोसेस आहे की कसं आपण तिथं जॉब अक्वायर करायचा, कसं ती व्हॅकन्सी अक्वायर करायची त्याची प्रोसेस सांगितलेली आहे. सो सिलेक्शन मध्ये बघा, ज्यावेळेस फ्रेशर्स किंवा जे काही अदर पर्सन्स असतील ते जॉबचे ऍडव्हर्टाइजमेंट बघून म्हणा किंवा डायरेक्ट मेथडनी असं सिलेक्ट होतात. त्यानंतर त्यांच्यामधून पण अजून एकदा सिलेक्शन क्रायटेरिया लावला जातो आणि एक सिलेक्टेड पर्सन, खूप कमी असे स्पेसिफिक पर्सन अपॉइंट केले जातात.
मग तो सिलेक्शनचा क्रायटेरिया इथं आहे. A well organized selection procedure has to be adopted to select a suitable candidate for various jobs. The following selection procedure is generally adopted. ज्यावेळेस पण कंपनी वेल ऑर्गनाइज्ड म्हणजे जी नामांकित कंपनी आहे त्यांची सिलेक्शनची प्रोसिजर सांगितलेली आहे की ते कसं सिलेक्ट करतात एम्प्लॉईजला. फर्स्ट आहे स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन. So first point आहे scrutiny of application. In that the application received up to the due date are carefully scrutinized. The incomplete application and application of candidates who do not fulfill the required eligibility conditions are rejected. पहिल्यांदा जसं की ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा डायरेक्ट मेथड मध्ये किंवा थर्ड पार्टी मेथड मध्ये कोणती पण मेथड असू द्या त्याच्यामध्ये लास्ट डेट सांगितलेली असते की एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही यायचं आणि हे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करायचा. मग पहिली जी स्टेप आहे सिलेक्शन मध्ये ते चेक केलं जातं की तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म त्यांना दिलेला आहे किंवा तुमच्या ज्या काही डिमांड तुम्ही एका ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिलअप करून दिलेल्या आहेत ते त्यांच्या ड्यू डेट पर्यंत आहेत का ती तारीख निघून गेल्यानंतर तुम्ही अप्लाय केलं. त्यामुळे फर्स्ट स्टेप इज स्क्रुटिनिटी. ते ज्याच्यामध्ये केअरफुली एक्झामाइन केलेलं जातं की तुम्ही डेट ती आहे ती डेटच्या बिफोर तुम्ही सबमिट केले का डेट आफ्टर तुम्ही सबमिट केले. त्यानंतर त्याच्यामध्ये रिजेक्शन खूप केलं जातं कॅन्डिडेटचं. जसं की त्यांनी जर 1 फेब्रुवारी सांगितलं असेल, जर आता त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट होऊन सुद्धा 2 किंवा 3 मंथ झाले असतील, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांनी जर ऍडव्हर्टाइजमेंट दिली असेल तर त्यांनी जर सांगितले असेल की 1 फेब्रुवारी पर्यंतच लास्ट डेट आहे, कोणी पण अप्लाय करू शकता. सो एनी एज्युकेटेड पर्सन जर त्यांनी असं स्पेसिफिक क्वालिफिकेशन पण दिलं नसेल आणि अशी डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट केली असेल तर तिथं त्यांनी चेक करतात की 1 फेब्रुवारी पर्यंत किती जणांनी हे ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेत. सो एक वॅकन्सी असेल आणि त्याच्यासाठी 100 ऍप्लिकेशन आले असतील तर डेफिनेटली तिथं रिजेक्शन जास्ती करावं लागतं. सो ही ती पहिली स्टेप आहे की जिथं फॉर्म्स मोस्टली रिजेक्ट होतात. आणि त्याचं रिझन काय आहे की त्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेच्या पुढे त्यांनी सबमिट केलेलं असतं. त्यानंतर सेकंड रिजेक्शनचं रिझन काय असतं की त्यांनी फॉर्म तर विथिन डेट मध्ये फिलअप केलाय बट तो कसा आहे इनकम्प्लीट ऍप्लिकेशन आहे त्यामुळे पण रिजेक्ट केला जातो. नेक्स्ट आहे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित फॉर्म फिलअप करून पहिली स्टेप पास आउट करता त्यावेळेस सेकंड स्टेप कडे तुम्ही येता सिलेक्शनच्या. दॅट इज अ प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. इन दॅट द कॅन्डिडेट्स कन्सिडर्ड सुटेबल on the basis of their application are called for a preliminary interview. So this is generally brief interview and it is purpose is to eliminate those candidates who are either unqualified or unsuitable for the job. हे जे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी त्यांना बोलवलं जातं. ऍक्च्युअल इंटरव्ह्यू जे काय आहे फेस टू फेस त्याच्या आधी पण एक इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं बघितलं जातं की त्यांचं नेचर कसं आहे आणि ते सुटेबल आहेत का त्या जॉबला. जास्त करून तर हे रिजेक्शन साठीच हा प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू ठेवलेला असतो की जे खूप कमी कॅन्डिडेटला त्यांना किंवा स्पेसिफाईड स्किल्ड पर्सनना त्यांना अपॉइंट करायचं असतं. त्यासाठी जे काय जास्ती ऍप्लिकेशन्स आलेत त्यांच्यामधून फक्त एखाद दुसरं त्यांना सिलेक्ट करायचंय. त्याच्यासाठी प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू हे एक मेथड आहे. सो ज्याच्यामध्ये काय केलं जातं एक ब्रीफ इंटरव्ह्यू घेतला जातो, फुल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याच्यानुसार अनक्वालिफाईड कोण आहेत ते बघितलं जातं. म्हणजे त्या जॉबला सुटेबल नसणारे पर्सन रिजेक्ट करून टाकले जातात. त्यानंतर थर्ड स्टेप प्रिलिमिनरी नंतर सुद्धा नेक्स्ट स्टेप आहे सिलेक्शन टेस्ट. सो आता इथं सिलेक्शन टेस्ट मध्ये इट मे बी रिटन और अन ओरल टेस्ट. आता ही कशी आहे टेक्निकल टेस्ट आहे. जसं की पहिल्यांदा तुमचा अप्रोच बघितला, पहिल्या 2 टेस्ट मध्ये त्यांनी अप्रोच बघितलेला असतो. त्यानंतर हे टेस्ट असते की जिथे तुम्हाला नॉलेज किती आहे हे चेक केलं जातं. सो टेक्निकल नॉलेज, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तुमचं नॉलेज किती आहे हे बघितलं जातं. एज्युकेशन ज्या फील्ड मध्ये घेतले त्याच फील्ड मधलं तुम्हाला नॉलेज आहे का, तुम्हाला अदर कोणत्या तुमच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे हे पण तिथं चेक केलं जातं. म्हणजे रिलिव्हंट असं त्यांच्या जॉबला रिलिव्हंट असे पर्सन लागणार आहेत त्यासाठी. सो सिलेक्शन टेस्ट थर्ड स्टेप इज इट मे बी रिटन और ओरल.
Next, the technical knowledge and administrative capability can be judged from these tests. The physiological tests are very popular these days to judge human behavior in actual work situation. ते नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुमचं टेक्निकल नॉलेज सुद्धा चेक केलं जातं आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज सुद्धा चेक केलं जातं. ह्याच्यामध्ये तुमची सायकोलॉजी कशी आहे, सायकोलॉजिकल टेस्ट असतात की तुम्हाला एक्झामाइन केलं जातं की तुम्ही त्या जॉबसाठी सुटेबल आहात की नाही. म्हणजे तुम्ही तो ऍक्च्युअल वर्क मध्ये तुम्ही ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह होतात त्यावेळेस तुमचं नेचर कसं असतं. सो ते जज करतात की ह्युमन बिहेवियर जज करतात. सो त्याच्यासाठी थर्ड स्टेप आहे. मग त्या थर्ड स्टेप मध्ये पण तुम्हाला इंटेलिजन्स टेस्ट द्यावे लागतील, ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावे लागतील. एव्हरीवन म्यूट युअर सेल्फ. रोल नंबर 17, म्यूट युअर सेल्फ. Yes, ma'am. ओके. सो नेक्स्ट काय सांगितलंय त्यांनी, सिलेक्शन टेस्ट मध्ये पण तुम्हाला 4 टेस्ट द्यावे लागतात. इंटेलिजन्स टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट, ट्रेड टेस्ट अँड पर्सनॅलिटी टेस्ट. सो IQ टेस्ट मध्ये इंटेलिजन्स टेस्ट आहे. So these tests are used to estimate the IQ or mental alertness of the candidate. जसं की IQ तुमचा चेक केला जातो, तुम्हाला किती नॉलेज आहे हे बघितलं जातं. मेंटल अलर्टनेस की तुम्ही जर तुमच्या सिनियर पर्सनला जर विचारलं की इंटरव्ह्यू मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, असं जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला कधी कधी असं फनी क्वेश्चन पण त्याच्यामधून मिळतात की ते विचारतात की तुम्ही किती पायऱ्या चढत आलात किंवा तुमच्या पाठीमागे जी काही भिंत आहे त्याचा कलर कोणता. तर हे काय झालं, तुमचा अलर्टनेस किती आहे म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे हे चेक करण्यासाठी ते असे तुम्हाला क्वेश्चन विचारतात, जे की आपल्याला सिली वाटतात त्या सिच्युएशन मध्ये. बट तुमचा अलर्टनेस किती आहे हे चेक करण्यासाठी असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो दिस इज द इंटेलिजन्स टेस्ट. त्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट. सो ही मोस्टली आपल्या फार्मसी फील्ड मध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट ही रिटन टेस्ट असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक मार्क्स असतात त्या आणि त्याचा एक क्रायटेरिया असतो की एवढ्या पासिंग त्याचं एक ठरवून दिलेलं असतं. सो दिस इज द ऍप्टिट्यूड टेस्ट. दिस टेस्ट हेल्प्स टू मेजर candidates capacity to learn particular skill and his a potential ability. So हे जे aptitude टेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की एखादं शॉर्ट ट्रेनिंग 1 डेचं दिलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन सांगितलेली असते किंवा एखादी गोष्ट शिकवलेली असती. त्याच्यावरती पण ते काय करतात, टेस्ट असाइन करतात आणि त्याच्यावरून तुमचं जजमेंट बघतात की तुम्ही किती ग्रास्प करू शकता, किती फास्टली लर्न करू शकता एखादी गोष्ट. हे पण त्या टेस्ट मध्ये बघितलं जातं. सो ऍप्टिट्यूड टेस्ट जनरली फार्मसीमध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट ही रिटन असते आणि ऑल्सो हे तुमचं प्रिव्हियस जे काही सिलेबस आहे त्याच्यावरती आधारित तिथं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. नेक्स्ट आहे ट्रेड टेस्ट. इन दिस टेस्ट आर डिझाईन टू मेजर द applicant's level of knowledge and skill already achieved in a particular trade or occupation. जे पण तुमचं ऑक्युपेशन आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला किती नॉलेज आहे, किती तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप झालेलं आहे हे बघण्यासाठी ट्रेड टेस्ट तिथं घेतली जाते. सो दीज टेस्ट आर ऑल्सो नोन ऍज अ परफॉर्मन्स टेस्ट और प्रोफिशियन्सी टेस्ट. जी ट्रेड टेस्ट आहे तो MCQ पण विचारला जाऊ शकतो. अल्टरनेट नेम इथं आलेला आहे, परफॉर्मन्स टेस्ट किंवा प्रोफिशियन्सी टेस्ट. सो जे काय तुमचा परफॉर्मन्स ऍक्च्युअल कसा असणार आहे त्यामुळं तुमच्या जॉबच्या रिलिव्हंटच एखादा टास्क तुम्हाला असाइन केला जातो आणि त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स चेक केला जातो. सो दिस इज द ट्रेड टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी टेस्ट. सो दिस टेस्ट आर एम्प्लॉयड टू find out the emotional balance, maturity, temperament, etc. of the candidate. सो पर्सनल टेस्ट मध्ये तुमचं मोस्ट ऑफ द टाइम बिहेवियर कसं आहे, तुमचा वॉइस कसा आहे, तुम्ही समोरच्या पर्सन सोबत बोलता कसे किंवा कलिग सोबत कसे राहता हे सगळं चेक केलं जातं. त्याच्यामध्ये तुमचा इमोशनल बॅलन्स तिथे चेक केला जातो. मॅच्युरिटी किती आहे तुमच्यात, म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर किती तुम्ही ते मॅच्युअरली किंवा सिन्सिअरली परफॉर्म करता हे चेक केलं जातं. टेम्परमेंट म्हणजे जर तुमचं एक जास्ती काय म्हणू शकतो आपण, टेम्परमेंट म्हणजे एखाद्याला जास्ती राग येतो तर पटकन तो हायपर होतोय का हे पण चेक केलं जातं. सो दिस इज द पर्सनल टेस्ट. म्हणजे ओव्हरऑल तुमचं बिहेवियर कसं आहे,
तुम्ही बोलता कसे, तुम्ही समोरच्याला किती रिस्पेक्ट देता किंवा तुम्हाला तुमच्या कामामध्ये किती सिरियसनेस आहे, हे सगळं तुम्हाला तुमचं चेक केलं जातं. सो दिस इज द थर्ड स्टेप, दॅट इज अ सिलेक्शन टेस्ट. नेक्स्ट आहे सिलेक्शन इंटरव्ह्यू. दिस इज द नेक्स्ट स्टेप. Fourth, selection interview, a face-to-face dialogue between the employer or his representative and the interested candidate is the most molar tool of a selection. The main purpose of a selection interview is to find out the suitability of the candidate. जे काही सिलेक्शन इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये जे कोण पर्सन आहेत, हायर ऑफिसर्स आहेत, ते इन्व्हॉल्व केलेले असतात आणि त्यांना एक फेस टू फेस, ते जे कोण इंटरव्ह्यूअर आहे त्याच्यासोबत एक फेस टू फेस इंटरव्ह्यू घेतलं जातं, ज्याच्यामध्ये त्यांना एक शॉर्ट क्वेश्चन विचारले जातात, त्याचे आन्सर्स त्यांना देणं कंपल्सरी असतं. मग ते नॉलेज बेस्ड असतील किंवा अदर पण त्यांनी जनरल नॉलेज रिलेटेड पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये पर्पज काय आहे? टू फाइंड आउट द सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. कॅन्डिडेट किती सुटेबल आहे त्या जॉबसाठी हे चेक केलं जातं. टू क्रॉस चेक द इन्फॉर्मेशन रिलीव्ड इन द ऍप्लिकेशन अँड द टेस्ट. सो क्रॉस चेक केलं जाणार आहे की तुम्ही जी इन्फॉर्मेशन पहिल्यांदा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जी भरून दिली होती ती करेक्ट आहे का, किंवा तुम्ही जे टेस्ट तुम्ही परफॉर्म केलेत त्याच्यामध्ये आलेले रिपोर्ट्स आणि हे ते तुमचं मॅच केलं जातं किंवा क्रॉस चेक करून बघितलं जातं. नेक्स्ट आहे टू गिव्ह द कॅन्डिडेट्स अँड ॲक्युरेट पिक्चर ऑफ हिज जॉब अँड द एंटरप्राइजेस. सो ह्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटला जो कोण इंटरव्ह्यू देतोय, सो त्यांना जॉबचं नेचर कसं आहे आणि तुम्हाला कितीपर्यंत पेमेंट मिळेल हेच, किंवा एंटरप्राइजेस आपली किती आहे, किती ह्याचे किती ब्रांचेस आहेत, हे सगळं इन डिटेल सांगितलं जातं. अँड इंटरव्ह्यू इज अ time consuming and expensive process and its conclusion may be distorted due to the bias of the person conducting its interview. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे काय फेस टू फेस इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये जर समजा एखाद्याची ओळख निघाली, सो तर त्या म्हणजे बोलण्यातून जर ओळख निघाली तर ते बायस पण होऊ शकतात की आपल्या जवळचे पर्सन्स आहेत त्यामुळे पण ते अपॉइंट करू शकतात, किंवा टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आता पहिलेच्या जर प्रिव्हियसच्या जर टेस्ट तुम्ही बघितल्या तर त्या परफॉर्म केल्यानंतर ना आपल्याला सिलेक्शन ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे ऍक्च्युअल जिथं हायर अथॉरिटी येऊन फेस टू फेस इंटरव्ह्यू घेते, सो ती स्टेप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असतो. सो ही सगळी कशी आहे, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये मे बी बायस पण होऊ शकतात. जे पण कोण हे इंटरव्ह्यू कंडक्ट करतोय सो ते बायस पण होऊ शकतात. एखाद्या वेळेस त्यांच्या रिलेटिव्ह मधून जर कोण आलं तर डेफिनेटली ते पुढे पास करतील. नेक्स्ट आहे फिजिकल एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द कॅन्डिडेट्स इज अ conducted to ensure that he is physically fit for the job. So he is suffering from any diseases or disability, he is rejected. Physical examination मध्ये तुमचं हाईट, वेट चेक केलं जातं किंवा तुमचे मेडिकल कंडिशन ज्या आहेत ते चेक केले जातात की तुम्ही फिट आहात की नाहीत हे तेवढं चेक केलं जातं. जसं की तुम्ही एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये वर्क करताय आणि त्या केमिकल्सची जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर डेफिनेटली यू आर नॉट सुटेबल फॉर दॅट एन्व्हायरमेंट. त्यासाठी तुमचं हे फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. जर एखाद्याला डस्टची ॲलर्जी असेल किंवा फाईन पावडर, म्हणजे जे काय फाईन पावडर पण कशा असतात आपल्या बॉडीसाठी डस्ट सारखेच ऍक्ट करतात, सो त्या केमिकल जर चुकून तुम्ही जर इनहेल केले आणि त्याची जर ॲलर्जी तुमच्या स्किन वरती जर ते बघायला मिळाली तर डेफिनेटली ह्या जॉबसाठी तुम्ही सुटेबल नाही आहात. त्याच्यासाठी ही फिजिकल एक्झामिनेशन केली जाते आणि त्यामधून पर्सन बरेच रिजेक्ट पण केले जातात आफ्टर फिजिकल एक्झामिनेशन. नेक्स्ट आहे रेफरन्स चेक अँड 7th इज अ फायनल सिलेक्शन अँड प्लेसमेंट. सो इथपर्यंत आपलं सिलेक्शन पर्यंतचा पॉइंट इथं कम्प्लीट होतंय. सो लास्टच्या 2 स्टेप आहेत. रेफरन्स चेक. Usually the candidates are required to write their application from the name and address of a 2 important person who know the candidate. The persons are contacted to collect information about the character, ability and background of the candidate, but the information supplied by them may be biased in favor of the candidate. रेफरन्स चेक म्हणजे कुणाच्या रेफरन्सनी तुम्ही आले आहात ह्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी, त्यांच्याकडून काय केलं जातं, म्हणजे जसं की तुम्ही आता फ्रेशली पासआउट स्टुडंट आहात तर
तुम्ही तुमच्या स्टाफचा रेफरन्स देणार की आम्ही ह्या कॉलेजमधून आहोत आणि ह्या स्टाफनी आम्हाला ह्या कंपनी रिलेटेड सांगितलं होतं, त्यामुळं आम्ही त्यांच्या रेफरन्सनी इथं इन झालो आहोत. तर त्या स्टाफला विचारलं जातं की ह्यांचं बिहेवियर कसं होतं ओव्हरऑल, ह्यांची किती कपॅसिटी कशी आहे किंवा ह्यांचं स्किल किती आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन त्या स्टाफला विचारली जाते. सो दिस स्टेप इज नोन ॲज अ रेफरन्स चेक, की जिथं कुणी रेफरन्स दिलाय त्यांनाच वैयक्तिक विचारलं जातं की ह्या पर्सनचं कॅरेक्टर कसं आहे, त्याची ॲबिलिटी ग्रास्प करायची नॉलेज किती आहे किंवा ह्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे कॅन्डिडेटचं, आणि इन डिटेल इन्फॉर्मेशन तिथे विचारली जाते. नेक्स्ट आहे फायनल सिलेक्शन अँड प्लेसमेंट. तर एवढ्या सगळ्या स्टेप आहेत त्या कम्प्लीट केल्यानंतर एक फायनल सिलेक्शन आणि म्हणजे त्या जॉबच्या ठिकाणी जॉबचं लेटर त्यांना येतं की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात. So this is the final selection and placement. The candidates who have been who have been found suitable in all respect all appointed by issuing appointment letter to them. ज्या काही सगळ्या टेस्ट झाल्या त्या टेस्ट मध्ये जर त्यांचे चांगले रिझल्ट असतील तर फायनली त्यांना एक अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या घरी पोहोचवलं जातं की तुम्ही अपॉइंट झालेले आहात आमच्या कंपनीमध्ये, असं एक लेटर अपॉइंटमेंट लेटर त्यांना सेंड केलं जातं. दे आर जनरली अपॉइंटेड ऑन अ probation for 1 or 2 year. After successful completion of the probationary period, they are made permanent employees. The selected candidates are assigned a specific job. This is known as a placement. So पहिल्यांदा त्यांना अपॉइंटमेंट लेटर तिथं सेंड केलं जातं. त्या अपॉइंटमेंट लेटर वरून त्यांना जॉईन व्हा, जॉईनिंगची डेट सांगितली जाते. सो पहिलं जे काय आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती असतं की 1 किंवा 2 इयर्स साठी तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे. त्यानंतर त्या 1-2 इयर्स मध्ये तुमचा परफॉर्मन्स चेक केला जातो आणि त्यानंतर ठरवलं जातं की हे कंपनीचे आपले म्हणजे परमनंट एम्प्लॉईज करायचं आहे का नाही, हे त्यांनी ठरवलेलं जातं. सो प्रोबॅबनरी पिरियड मध्ये तुमचं एक्झामिन अजून एकदा केलं जातं की तुम्ही कसं वर्क करता. सो त्यानंतर तुम्हाला परमनंट एम्प्लॉईज म्हणून तिथं सिलेक्ट केलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही परमनंट एम्प्लॉईज होतात त्यावेळेस त्याला ऍक्च्युअल आपण प्लेसमेंट असं म्हणतो. सो दिस इज द फायनल स्टेप, फायनल सिलेक्शन अँड प्लेसमेंट. सो हे काय होतं, सिलेक्शनचा क्रायटेरिया होता. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देता, ज्यावेळेस तुम्ही रिक्रुटमेंट साठी अप्लाय करता, त्या अप्लाय केल्यानंतरच्या ह्या सगळ्या व्हेरियस स्टेप्स आहेत, 7 स्टेप्स आहेत. सो सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सिलेक्शनचे 7 स्टेप सांगा. फर्स्ट स्टेप कोणती होती? Security of application. ओके, एकच सांगताय का स्टुडंट? अदर स्टुडंट तुम्हाला समजलेलं नाहीये का? सेकंड प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. ओके, फर्स्ट स्टेप काय होती? स्क्रुटिनी ऑफ अ ऍप्लिकेशन. त्यानंतर प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. थर्ड स्टेप Selection test. ओके, सिलेक्शन टेस्ट. त्याच्यामध्ये किती अजून सिलेक्शन टेस्ट मध्ये इन्व्हॉल्व आहेत अदर टेस्ट? 4. फोर. ओके, फर्स्ट कोणती? Intelligence test. ओके, सेकंड? Aptitude test. ओके, थर्ड? Trade test. ओके, फोर्थ? Personality test. ओके, आणि त्यानंतर फोर्थ कोणतं आहे सिलेक्शनची स्टेप? Selection interview. ओके, त्यानंतर फिफ्थ? Physical examination. Examination. ओके, त्यानंतर सिक्स? रेफरन्स चेक. ओके, आणि सेवन? Final selection. ओके, सो इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरला कव्हर केलेला आहे. चॅप्टर नंबर 7 स्टार्ट केला. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर रिक्रुटमेंट मध्ये इंट्रोडक्शन आणि रिक्रुटमेंटचे 2 सोर्सेस बघितले, इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्स. त्यानंतर मेथड ऑफ रिक्रुटमेंट बघितलं. मेथड ऑफ रिक्रुटमेंट मध्ये आपण 3 मेथड बघितल्या, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड आणि थर्ड पार्टी मेथड. त्यानंतर सिलेक्शनचा म्हणजे क्रायटेरिया बघितला आपण,
त्याच्यामध्ये 7 स्टेप इन्व्हॉल्व आहेत जे की तुम्ही आता सांगितले. तर इथपर्यंतचा पार्ट आपण आजच्या लेक्चरला कव्हर केलाय. तर नेक्स्ट लेक्चर ज्यावेळेस आपला असेल त्यावेळेस आपण ट्रेनिंगचा पार्ट कव्हर करणार आहोत. आणि ट्रेनिंग नंतर ना तुम्हाला नेक्स्ट आहे कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट किंवा नेक्स्ट पार्ट आहे इव्हॅल्युएशन ऑफ अ फार्मासिस्ट आणि त्यानंतर कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट. हे 3 बिट्स कव्हर केले की चॅप्टर नंबर 7 हा कम्प्लीट होतो. देन वी विल स्टॉप हिअर. थँक्यू फॉर युअर पेशन्स. जरी कोणाला काही डाऊट्स असतील त्यांनी विचारलं तरी चालेल किंवा आफ्टर लेक्चर विचारलं तरी चालेल. सो कोणाला काही डाऊट्स आहेत का? No, ma'am. No, ma'am. ओके.